नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर स्वागत करते. आज मी इंदिराबाई संत यांच्या शेला या कविता संग्रहातली शेला ही कविता वाचून दाखवणार आहे. ही कविता आता जी छानशी थंडी पडलेली आहे तेव्हा सकाळी पहाटे जे धुकं आलेलं असतं त्या धुक्यावर सूर्याच्या सोनेरी किरणांचं जे नक्षीकाम केल्यासारखं वाटतं त्याची उपमा त्यांनी एका छानशा जोडप्याला आणि खूप छानसा प्रसंग या कवितेतून त्यांनी साकारला आहे. चला तर मग ऐकूयात शेला. निर्मल निर्भर वातावरणी, निर्मल निर्भर वातावरणी, धुके तरंगे धूसर धूसर, झगमगते अण नक्षी त्यावर, सोनेरी किरणांची सुंदर. निर्मल निर्भर वातावरणी, धुके तरंगे धूसर धूसर, झगमगते अण नक्षी त्यावर, सोनेरी किरणांची सुंदर. थंड गुलाबी कार्तिकातला, थंड गुलाबी कार्तिकातला, हवा हवासा स्पर्श तयाचा, सुगंध त्याला नाजूक मादक, सुगंध त्याला नाजूक मादक, नव्या उमलत्या बूच फुलांचा. चारुदत्त हा कोण कोठुनी, लक्षपूर्वक ऐका शेवटचं कडवं. चारुदत्त हा कोण कोठुनी, अंगावरला फेकीत शेला. चारुदत्त हा कोण कोठुनी, अंगावरला फेकीत शेला. वसंत सेना वसुंधरेने, वसंत सेना वसुंधरेने, झेलून तो हृदयाशी धरला. वा, चारुदत्त आणि वसंत सेना यांची उपमा आणि त्यातला तो प्रसंग, धुकं आणि त्यावर पडणारी सोनेरी किरण यांचा तो शेला व चारुदत्त त्याच्या अंगावरनं काढून फेकत आहे आणि वसुंधरा म्हणजे वसंत सेना तो शेला झेलून हृदयाशी धरत आहे. असा सुंदरशा प्रसंगाची उपमा या धुक्य पडलेल्या सकाळच्या वातावरणाला त्या कवयित्रीनं दिलेली आहे. तर आजची ही कविता कशी वाटली, सादरीकरण कसं होतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा. चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तेही सबस्क्राईब करा. आणि असंच आपण पुढच्या व्हिडिओत भेटूया पुढच्या शनिवारी 11 वाजता. तोपर्यंत स्टे ट्यून्ड अँड गुड बाय.